हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की वनरक्षक मेगा भरती तसंच पोलीस भरतीची पण जाहिरात येऊन गेलेली आहे। आता ती जागा कधी निघणार आहे त्याची काय अजून जाहिरात आलेली नाही आहे, पण एवढंच की जागा भरती सुरू होणार आहे, थोड्या दिवसातच होणार आहे। तर आपण आतापासूनच तयारीला लागायचं आहे। कोणते कोणते प्रश्न येणार आहेत, कशा प्रकारे येणार आहे, अभ्यास काय करायचा आहे, पात्रता काय राहणार आहे ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा, म्हणजे जेव्हा जाहिरात येईल फॉर्म भरायची तेव्हा असं होऊ नये की वेळ खूप कमी आहे आणि आता वेळच नसल्यामुळे आपली प्रिपरेशन पूर्ण झालं म्हणजे तेवढी नाही झाली। म्हणजेच वन विभाग आणि पोलीस भरती तसंच तलाठी वगैरेची पण निघणार आहे। तर त्यांच्या पात्रता पाहून घ्या तुम्ही। पात्रता 10वी 12वी पास पाहिजे, 10वी कोणाला पाहिजे, 12वी कोणाला पाहिजे ते मी सांगणारच आहे। फिजिकल मुलांसाठी 5 किलोमीटर रनिंग करणं गरजेचं आहे, जसं पोलीस भरतीमध्ये राहतं 5 किलोमीटर, आणि मुलींसाठी 3 किलोमीटर हे आवश्यक आहे। फिजिकल नंतर तुम्हाला इथं वेतन 23,200 ते 70,000 राहणार आहे। पहा आता 8वं वेतन आयोग पण लागणार आहे, तर ह्या पेमेंटमध्ये अजून वाढ होऊ शकते। हे फक्त अंदाज आहे। मागची जी भरती होती 2022-21-22ला त्याच्यानुसार मी हे सगळं सांगतोय। तर पात्रता तुम्हाला 10वी किंवा 12वी पास पाहिजे। माजी सैनिक, नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्या लोकांसाठी पण इथे सेपरेट वॅकन्सी राहणार आहे तुमच्यासाठी। त्याच्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, म्हणजे वाचता लिहिता बोलता येणं। मराठी भाषा वाचता लिहिता बोलता येणं गरजेचं आहे, ठीक आहे। तिन्ही पाहिजे तरच तुम्हाला इथे फॉर्म भरता येईल। शारीरिक पात्रता जर पाहायची असेल, उंची मुलांसाठी हे 163 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर राहणार आहे। छाती न फुगवता तुम्हाला 79 छाती पाहिजे आणि फुगवून आपल्याला 84 छाती पाहिजे। हे मागच्या वेळेसच्या अनुसारच आहे, मी पुन्हा सांगतो। अजून काही याचं परीक्षा कधी राहणार आहे त्याचा फॉर्म नाही निघाला, फक्त जागा निघणार आहे, त्याची जाहिरात आलेली आहे। थोड्या दिवसातच जागा निघतील आणि हे मागच्या वेळेसचं जी तुम्हाला रिक्वायरमेंट होती त्याच्यानुसारच पात्रता ज्या होत्या त्याच्यानुसारच आहे। अनुसूचित जातीसाठी उंची जी आहे, अनुसूचित जातीतल्या मुलांसाठी 152.5 सेंटीमीटर मुलांसाठी राहणार आहे आणि मुलींसाठी 145 सेंटीमीटर त्यांची उंची पाहिजे। छाती सेम पाहिजे। मुलींना इथं छातीसाठी काही ऑप्शन हे नाही दिलेले, म्हणजे मुलींना नाही, फक्त मुलांसाठी छाती न फुगवता 79 आणि फुगवून 84, जसं की पोलीस भरतीमध्ये राहते त्याचप्रमाणे होते। वयोमर्यादा आपल्याला इथे पाहिजे। वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी हे मागच्या वेळेसचं आहे, यावेळेस हे वयोमर्यादामध्ये वाढ होऊ शकते। मागच्या वेळेस 27 वर्ष असं होतं आणि कॅटेगरीतले जे पण विद्यार्थी त्यांना 32 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येत होता, ठीक आहे। तर मला वाटते की ते 28-29 राहील, कारण लॉकडाऊनचा टाईम गेलेला आहे, बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळं होऊ शकतं की ते वाढ होऊ शकते, ठीक आहे। कमीत कमी 18 तरी वय असणं गरजेचंच आहे। प्रकल्पग्रस्त किंवा उपक्रमग्रस्त किंवा अंशकालीन कर्मचारी असेल तर त्यांचं वय 45 वर्षापर्यंत असलं तरी चालेल। माजी सैनिकाचं 32 वर्ष, सेवेचा कालावधी आणि 3 वर्ष असं मागच्या वेळेसच्या परीक्षेमध्ये होतं। आता परीक्षेमध्ये आता आपल्याला परीक्षा किती मार्काला काय प्रश्न होते मागच्या वेळेस ते आपण नाही पाहू। ते मागील वर्षी मी सांगितल्याप्रमाणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता असे 4 विषय होते। बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला गणिताचा पण थोडासा भाग येऊ शकतो, बुद्धिमत्ता आणि गणित इथे असं राहू शकतं, ठीक आहे। तर प्रत्येकाचे 15-15 प्रश्न विचारले होते आणि एक प्रश्न 2 मार्काला होता, म्हणजे असे 60 प्रश्न होते। 60 प्रश्नाला 120 मार्क होते। मराठीचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी, इंग्रजीचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी, सामान्यांचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी आणि बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी। आणि तुम्हाला 2 तास याच्यासाठी दिले होते। वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न होते, त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये पण कमी जास्तपणा असू शकतो, पुढे जाऊन जे पण असेल ते। तर ह्या सर्वांची तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे। एक तर रनिंगची तयारीला लागायचं आणि ह्या सगळ्याचं आता आपण ह्या सगळ्यांवरती आपले स्वतःचे व्हिडिओ असतात आपल्या चॅनेलवर,
आणि ज्याची कोणत्याही प्रकारची आपण फीज घेत नाही. अजून एकदा पहा, ठीक आहे. फिजिकल वगैरे लागते, वेतन वगैरे तर काही नाही. एकदा गव्हर्मेंट जॉब लागला म्हणजे आपल्याला वेतनाचं तेवढं काही टेन्शन नसतं. आपली फॅमिली सिक्युअर राहते वगैरे. तर छाती वगैरे, उंची वगैरे पहा. रनिंग तुम्हाला पाहिजे, लक्षात ठेवा. मुलांसाठी 5 आणि मुलींसाठी 3 रनिंग पाहिजे आपल्याला. अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण जसं सांगितलं की मराठीचे पण व्हिडिओ आहेत आपले, बुद्धिमत्तेचे आहेत, गणिताचे आहेत, इंग्रजीचे पण आहे. सामान्यांचे आपण व्हिडिओ बनवले नाही, त्याचं तुम्हाला पाठांतरच पाहिजे तर ते पण बनवूत आपण. तुम्हाला एखादा टॉपिक अवघड जात असेल तर तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा आहे. त्या टॉपिकवरती आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊ. स्पेशली गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी ग्रामर जे पण असेल, तुम्हाला जे पण अवघड जात असेल. आपले व्हिडिओ आहेतच, पण तरी पण एखाद्या वेळेस डिटेलमध्ये पाहिजे असेल किंवा एखादा व्हिडिओ आपण बनवला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. एखाद्याची जास्त प्रॅक्टिस पाहिजे असेल, डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तो पण व्हिडिओ बनवू. फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की हा टॉपिक सर मला अवघड जातो, कॅल्क्युलेशनमध्ये काय अवघड जात असेल तर ते पण आपण बनवू. तर आपले आहेतच जसं सांगितलं. पण जर जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर ते पण आपण करू. त्याच्यासाठी तुमच्याकडून काही पैसे घेतले जाणार नाही, एकही रुपया तुमच्याकडे चार्जेस नाही. आपल्या चॅनलवर पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट राहतं. लाईव्ह मला जसं वेळ भेटत राहतो तसं मी करत राहतो, कारण माझी 5वी ते 10वीचे बॅचेस चालू राहतात. त्याच्यामुळे ते झाल्याच्या नंतर मला जसा वेळ भेटेल मी तसा लाईव्ह येत राहतो, ठीक आहे. आणि सुट्ट्याच्या दिवसामध्ये मी शक्यतो जास्त लाईव्ह राहतो. बाकीचे व्हिडिओ करून जेवढा टाईम भेटेल तेवढा. तर तुम्हाला जे पण डाऊट्स असतील निसंकोचपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कोणत्या टॉपिक्सवर वगैरे छोटे मोठे कॅल्क्युलेशन असेल त्याच्यावर पण बनवूत आपण लाईव्ह येऊ आणि तुमचे जे पण डाऊट्स आहेत ते कवर करू. त्याच्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला काही अजून पुन्हा सांगतो की कोणत्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामुळे असं वाटू नाही की फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे काही सर पैसे फीस चार्ज करत नाही तर आपण कसे प्रश्न विचारू. तसं त्याचं काहीही मनात हे करायचं नाही. आपले डाऊट्स जास्तीत जास्त कवर करायचे आणि आपल्याला भरतीमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, ठीक आहे. तर मी फक्त मला जेव्हा टाईम भेटतो फ्री त्याच्यामध्येच मी येत राहतो. असं नाही की तुम्ही जेव्हा म्हणला तेव्हा, पण मी नक्कीच लाईव्ह येईल, तुमचे डाऊट्स क्लिअर करेल, तुम्हाला जे पण डाऊट्स असतील ते. आणि ह्यावेळेस नक्कीच तुमचे जे पण डाऊट्स असतील, काय मागच्या वेळेस 2-4 मार्काने गेले असतात किंवा काही याच्याने थोडी मार्क कमी पडले असतील, 10, 7, 8, 10, ते आपल्याला कवर करायचे. तर त्याच्यासाठी लाजायचं नाही. जे पण डाऊट्स असतील ते हे करायचे कवर. आणि फिजिकल चांगलं ठेवायचं. फिजिकलमध्ये ते तुम्ही तुमचं स्वतःचंच प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपलं फिजिकल फिटनेस ठेवावं लागतं, ठीक आहे. तर रनिंग तुमच्यासाठी कोणी करू शकत नाही, पण अभ्यास तुमच्यासाठी तुम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी आपण नक्कीच मदत करतो. रनिंग चांगली राहू द्या. मुलांसाठी 5 किलोमीटर पाहिजे, मुलींसाठी 3 किलोमीटर पाहिजे. तर रनिंगची चांगली प्रॅक्टिस ठेवा. 5 नाही 6 किलोमीटरची प्रॅक्टिस ठेवा. थोडं उन्हामध्ये पण प्रॅक्टिस करायची सवय करा, कारण कधी जी रनिंग राहते ती उन्हामध्ये पण राहतात. सकाळीच आपल्याला नेहमी आपण करत असल्यामुळे आणि ॲक्च्युअल परीक्षा जी राहते रनिंगची ती दुपारी असल्यामुळं तर बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे त्याची पण थोडीशी प्रॅक्टिस ठेवत जा दुपारच्या टाईमला रनिंग करायची, ठीक आहे. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी काही असेल तर अजून आपल्या वॅकन्सीज असतील त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेऊतात तुम्हाला डिटेलमध्ये सांगू. त्याचं जेव्हा जाहिरात येईल तेव्हा पण आपण सांगू फॉर्म कसा भरायचा काही नाही ते पण आपण डिटेलमध्ये सांगू. आतासाठी एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.